जागतिक मराठी रंगभूमी दिनी नाट्यगृह सुरू होण्याची शक्यता आहे। आदित्य ठाकरे यांनी तसे संकेत दिले, त्यामुळे नाट्य कलाकारांसाठी हा मोठा दिलासा आहे। अनेक कलाकारांनी नाट्यगृह सुरू करण्याची मागणी केली होती। राज्यातील प्रार्थनास्थळ उघडण्याचा मुहूर्त अखेर ठरलाय। नवरात्रीच्या पहिल्या दिवशीपासून म्हणजेच 7 ऑक्टोबर पासून राज्यातील सर्व धर्मीयांची प्रार्थनास्थळ आरोग्याचे नियम पाळून खुली करण्याचा निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतलेला आहे। मंदिर उघडण्याचा निर्णय जाहीर झाल्यानंतर भाजप आध्यात्मिक आघाडीने आनंद व्यक्त केलाय। भाजप आध्यात्मिक आघाडीच्या लढ्याला यश आलंय, याचा आनंद आज गोदावरी तटी रामकुंडावर आघाडीचे प्रदेशाध्यक्ष आचार्य तुषार भोसले यांनी महंतांना पेढे भरवून साजरा केला। राज्यातील शाळा सुरू होण्याचा मार्ग सुद्धा आता मोकळा झालाय। 4 ऑक्टोबर पासून राज्यातील शाळा सुरू होणार आहेत। ग्रामीण भागातल्या 5वी ते 12वी तर शहरी भागातल्या 8वी ते 12वीच्या शाळा सुरू होतील। शाळा सुरू करायला मुख्यमंत्र्यांनी परवानगी दिली आहे। कोरोनाचे सगळे नियम पाळून शाळा सुरू केल्या जाणार आहेत। राज्यात शाळा सुरू होणार आहेत, मात्र मुंबई महापालिकेने याबाबत सावध पवित्रा घेतलाय। शासन आदेशानुसार मुंबईतील शाळा सुरू होऊ शकतील, पण 5 ऑक्टोबर पर्यंतच्या पॉझिटिव्हिटी रेटवर प्रशासनाचं लक्ष आहे, असं मनपानं म्हटलंय। पॉझिटिव्हिटी रेट वाढला तर मुंबईत शाळा सुरू करण्याबाबत पुनर्विचार होऊ शकतो। कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणंगले तालुक्यातील पेठ वडगाव इथं नगरपालिकेच्या वतीनं लोकवर्गणीतून छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा उभारण्यात आला। या पुतळ्याचं उद्घाटन ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, पालकमंत्री सतेज पाटील, खासदार धैर्यशील माने यांच्यासह मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये करण्यात आलं। यावेळी फटाक्यांची आतषबाजी सुद्धा करण्यात आली। में शिवा, प्राणों में शिवा, हर घड़ी में शिवा, हर दिशा में शिवा, आज गुंजा हुआ है जय जय शिवा। खतांमध्ये भेसळ करून विक्री केल्याच्या संशयातून चंद्रपूर जिल्ह्यातील शंकरपूर इथल्या एका कृषी केंद्राची चौकशी करण्यात आली आहे। चुना आणि माती यांची भेसळ करून खतांची विक्री होत असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला होता। त्या आधारावर कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी खतांचे काही नमुने तपासणीसाठी अमरावतीच्या प्रयोगशाळेत पाठवले। चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा इथल्या आदित्य चंद्रभान जीवने या विद्यार्थ्यानं यूपीएससी परीक्षा उत्तीर्ण करून उज्ज्वल यश प्राप्त केलंय। मेकॅनिकल इंजिनियर असलेल्या आदित्यनं 399वा अखिल भारतीय रँक मिळवलाय। समाजासाठी उत्तम काम करण्याची इच्छा आदित्यनं बोलून दाखवली आहे। वरोरा शहरातील प्रथम यूपीएससी उत्तीर्ण विद्यार्थी असा बहुमान सुद्धा त्यानं मिळवलाय। लातूर जिल्ह्यातील 7 विद्यार्थ्यांनी यूपीएससी मध्ये चमकदार कामगिरी केली आहे। यामध्ये लातूर शहरातील विनायक महामुनी यानं देशामध्ये 95वा रँक मिळवलाय। मुरुड इथल्या कमल किशोर कंडारकरनं देशामध्ये 137वा रँक मिळवलाय, तर लातूरच्याच नितिशा संजय जगताप या अवघ्या 21 वर्षांच्या तरुणीनं पहिल्याच प्रयत्नात यश संपादन करत 199वा रँक मिळवलाय। घरची परिस्थिती बेताची असतानाही जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर बारामतीच्या युवकानं थेट आयपीएस बनण्याचं आईवडिलांचं स्वप्न साकार केलंय। बारामती तालुक्यातील काटेवाडी इथल्या अल्ताफ शेखनं यूपीएससी मध्ये यश संपादन केलंय। बारामती तालुक्यातील पहिला आयपीएस अधिकारी बनण्याचा मान सुद्धा त्यानं मिळवलाय। यूपीएससी परीक्षेत अहमदनगर जिल्ह्यातील 5 विद्यार्थ्यांनी यश संपादन केलंय। विनायक नरवडे, सुहास गाडे, सूरज गुंजाळ, अभिषेक दुधाळ आणि विकास पालवे यांनी यूपीएससी मध्ये हे यश मिळवलंय। नगरमधील विनायक नरवडेनं देशामध्ये 37वा तर राज्यात 2रा क्रमांक पटकावलाय। विनायकच्या यशाची बातमी समजताच त्याच्या घरी आनंदोत्सव साजरा झाला। प्रशासकीय सेवेत जाण्यासाठी विनायकनं अमेरिकेतील नोकरी सुद्धा सोडली आणि 2ऱ्या प्रयत्नात त्यानं हे यश मिळवलं। आरोग्यसेवक पदाच्या परीक्षेतील गोंधळावरून विद्यार्थी संताप व्यक्त करतायत। या विद्यार्थ्यांनी पुण्यामध्ये अभाविपच्या नेतृत्वाखाली आंदोलन केलं। राज्य सरकारच्या आरोग्य विभागाची आज होणारी परीक्षा रात्री उशिरा अचानकपणे रद्द करण्यात आली, त्यामुळे विद्यार्थी संतप्त झालेत। परीक्षा आज सकाळी असल्यामुळे पुणे जिल्ह्याच्या ग्रामीण आणि आदिवासी भागातले अनेक विद्यार्थी हे आदल्या दिवशीच परीक्षास्थळी दाखल झाले होते, परंतु अचानक विद्यार्थ्यांना परीक्षा रद्द झाल्याचं समजलं। आरोग्य विभागाच्या या ढिसाळ नियोजनाचा मनस्ताप या सगळ्या विद्यार्थ्यांना सहन करावा लागला।
गेवराईमध्ये पुस्तकं धुळखात पडल्याचं प्रकरण आता पुन्हा एकदा समोर आलंय, कारण प्रशासनाला आता जाग आली आहे। झी 24 तासनं बातमी दाखवल्यानंतर शिक्षणाधिकारी कार्यालयातली ही सगळी पुस्तकं तडकाफडकी हलवण्यात आली। काल दुपारी 2 वाजल्यापासून रात्री 10 वाजेपर्यंत टेम्पो भरून ही पुस्तकं हलवण्यात आली। मात्र ही सगळी पुस्तकं विद्यार्थ्यांपर्यंत कधी पोहोचतील अशी शंका या निमित्तानं उपस्थित होती। 11वी ऑनलाईन प्रवेशाच्या विशेष फेरी अंतर्गत प्रवेश घेण्याची मुदत आज संपणार आहे। विशेष फेरीतील प्रवेश जाहीर झाल्यानंतर सुद्धा राखीव प्रवर्गातील हजारो जागा या त्या विद्यार्थ्यांअभावी रिक्त राहणार आहेत। आर्थिक मागास प्रवर्गातील जवळपास 14,000पेक्षा जास्त जागा रिक्त राहण्याची शक्यता आहे। संभाव्य तिसऱ्या लाटेचा सामना करण्यासाठी लिक्विड मेडिकल ऑक्सिजन कमी पडू नये यासाठी त्याची साठवणूक करून ठेवण्यासंबंधी आता राज्य शासनाने उत्पादकांना मार्गदर्शक तत्व दिलेली आहेत आणि ऑक्सिजन उत्पादन करणाऱ्या कंपनी आणि ऑक्सिजन भरणाऱ्यांनी 30 सप्टेंबरपर्यंत 95% साठवणूक करावी असे निर्देश सुद्धा दिले। पुढील वर्षापर्यंत कोरोनाचा प्रादुर्भाव पूर्णपणे नष्ट होईल असं भाकीत मॉडर्ना कंपनीचे सीईओ स्टीफन बेसेल यांनी केलंय। जगभरातील अनेक देशांमध्ये कोरोना प्रतिबंधक लसींचं उत्पादन घेतलं जाते, त्यामुळे लवकरच कोरोना प्रादुर्भावावर नियंत्रण मिळवता येईल असंही स्टीफन म्हणाले। पिंपरी चिंचवड शहरात गेल्या काही आठवड्यापासून कोरोना रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात घटली आहे, त्यामुळे महापालिकेनं संत तुकाराम नगरमधील जम्बो कोविड सेंटर आता बंद करण्याचा निर्णय घेतलाय। पिंपरी चिंचवड शहरामध्ये काल दिवसभरात 195 नवीन रुग्ण होते, तर 107 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला। तळेगाव दाभाडे शहरामध्ये महालसीकरणाची तिसरी मोहीम पार पडली। या मोहिमेमध्ये तळेगावकर नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला। लस घेण्यासाठी शहरातील सर्व लसीकरण केंद्रांवर प्रचंड रांगा लागलेल्या होत्या आणि एका दिवसात जवळपास 8,000 नागरिकांनी लस घेतली। रायगड जिल्ह्यामध्ये कोविड प्रतिबंधक लसीकरणाचा वेग आता चांगलाच वाढलाय। जिल्ह्यामध्ये लसीचा पहिला डोस घेणाऱ्यांची संख्या 13 लाखांपेक्षा जास्त आहे, तर 5 लाखांहून जास्त नागरिकांनी दुसरा डोस घेतलाय। उपमुख्यमंत्री अजित पवार हे आज बारामती दौऱ्यावर आहेत। पहाटेपासूनच त्यांनी शहरातील विविध विकास कामांना भेटी देत पाहणी केली। तसंच बारामती नगर परिषदेच्या इमारतीतील सोलर प्रकल्पाचं त्यांनी उद्घाटन केलं। यावेळी अजित पवार यांनी बारामती नगर परिषदेच्या इमारतीची सुद्धा पाहणी केली आणि पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला। महाराष्ट्राचे पोलीस महासंचालक संजय पांडे यांनी राज्याच्या गृह विभागाकडे परमवीर सिंग यांच्या निलंबनासाठी प्रस्ताव पाठवलाय। या प्रस्तावामध्ये परमवीर सिंग यांच्यासह गुन्हे दाखल असलेल्या 25 इतर पोलीस अधिकाऱ्यांना सुद्धा हटवण्याची मागणी त्यांनी केली आहे। जळगाव शहरात पोलंदपेठ या भागाचा महात्मा ज्योतिबा फुले असं नामकरण करण्यात आलंय। राज्याचे अन्न नागरी पुरवठा मंत्री आणि ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आलं। या नामकरण कार्यक्रमासाठी कार्यकर्त्यांनी व्यासपीठावर मोठी गर्दी केली होती, त्यामुळे स्वतः छगन भुजबळ यांनी पोलिसांना आदेश दिल्यानंतर पोलिसांनी व्यासपीठावरून या सगळ्या कार्यकर्त्यांना खाली उतरवलं। पिंपरी चिंचवड महानगरपालिकेची सर्वसाधारण सभा आता ऑफलाईन पद्धतीने होणार आहे। प्रत्यक्ष उपस्थिती लावायला राज्य सरकारनं परवानगी दिली आहे। कोरोना पार्श्वभूमीवर ही सभा ऑनलाईन होत होती, मात्र आता कोरोना प्रादुर्भाव कमी झाल्यानं राज्य सरकारनं सर्वसाधारण सभा ऑफलाईन घ्यायला परवानगी दिली आहे। सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यामध्ये जोरदार वादळी वाऱ्यासह पावसाचं पुनरागमन झालं। मुसळधार पावसामुळे जळगाव मध्यम प्रकल्प हा 100% भरलाय आणि ओव्हरफ्लो झालाय। मात्र कालच्या पावसामुळे शेतकऱ्यांच्या हाताशी आलेल्या सोयाबीनच्या पिकाचं मात्र मोठं नुकसान होण्याची शक्यता आहे। जालन्यातील भोकरदन तालुक्यातील चांधई एको गावामध्ये पावसामुळे अंगावर भिंत कोसळून एकाचा मृत्यू झालाय। 44 वर्षीय बाजीराव गवळी असं या मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तीचं नाव आहे। गवळी यांच्यासह त्यांच्या 2 बकऱ्या सुद्धा भिंतीखाली दबल्यानं दगावल्या। वाशिमच्या मंगळूरपेठ तालुक्यातील खरबी शिवारामध्ये 3 दिवसांपूर्वी अडाण नदीमध्ये पुरात वाहून गेलेल्या व्यक्तीचा मृतदेह सापडलाय। कारंजा तालुक्यातील वडगाव परिसरात अडाण नदीकाठच्या झुडपामध्ये हा मृतदेह आढळून आला। या प्रकरणामुळे गावामध्ये हळहळ व्यक्त होती। औरंगाबादच्या पैठण तालुक्यातील घारेगाव गावामध्ये 2 मजली इमारत कोसळली। अतिवृष्टीमुळे ही इमारत कोसळून 2 जणांचा मृत्यू झालाय, तर 1 जण गंभीर जखमी झाला।
महापुराचा फटका एसटीला सुद्धा बसलाय. पुराचं पाणी आणि चिखल यामुळे महाड एसटी आगारातील 40 बसेस नादुरुस्त झाल्यात. यामुळे 62,56,000चं नुकसान झालंय. या नुकसानीला आता वर्कशॉप सुपरवायझर अनिल सावंत यांना जबाबदार धरण्यात आलंय. रायगड विभाग नियंत्रकांनी सावंत यांना तशी नोटीस सुद्धा बजावली. दरम्यान युनियनच्या माध्यमातून न्याय मागू असं सावंत यांनी म्हटलंय. केंद्र सरकारच्या कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी आनंदाची बातमी आहे. महागाई भत्त्यामध्ये आता 3% वाढ होणार आहे. त्यामुळे आता केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता 31% होणार असून त्यांच्या पगारामध्ये 20,484 रुपयांची वाढ होणार आहे. 1 कोटी केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी हा दिलासा आहे. मुंबईतील गिरणी कामगारांना नियमानुसार 405 स्क्वेअर फुटांचं घर मिळणं बंधनकारक आहे. त्यामुळे मुंबईतील खासगी आणि एनटीसी गिरण्यांच्या जागेवर जवळपास 4,000पेक्षा जास्त घरं तयार होण्याची चिन्ह आहेत. राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्यासोबत मुंबईतील विविध गिरणी चाळींच्या पुनर्विकास प्रकल्पाबाबत नुकतीच बैठक झाली. मुंबईतील इंटरनॅशनल आणि डोमेस्टिक विमानतळावरून मुंबई आणि पुण्याकडे जाणाऱ्या टॅक्सी भाड्यामध्ये वाढ करण्यात आली आहे. एसी आणि नॉन एसी टॅक्सी भाड्यामध्ये 100 रुपयांची वाढ झाली आहे. त्यामुळे आता प्रवाशांना एसी टॅक्सीसाठी 425 ऐवजी 525 तर नॉन एसी टॅक्सीसाठी 350 ऐवजी 450 रुपये मोजावे लागणार आहेत. खटुआ समितीच्या शिफारसीनुसार ही भाडेवाढ करण्यात आली आहे. मुंबई आणि नवी मुंबई दरम्यान बोट सेवा लवकरच सुरू होणार आहे. त्यामुळे भाऊचा धक्का ते नेरूळ फक्त 30 मिनिटात गाठता येणार आहे. 4 ऑक्टोबरपासून जलमार्गावर चाचणीला सुरुवात होणार आहे आणि ही सेवा मे 2020 मध्ये सुरू होणं अपेक्षित होतं. मात्र आता ही सेवा डिसेंबर 2021 मध्ये सुरू होण्याची शक्यता आहे. जलमार्गाने भाऊचा धक्का ते नेरूळ हे अंतर 20.3 किलोमीटर इतकं आहे. मुंबई नाशिक महामार्गावरील खड्ड्यांची बाब निदर्शनास आणून दिल्यावर मुंबई हायकोर्टानं आता सरकारला फटकारलंय. मुंबई हायकोर्टानं पुन्हा एकदा खड्ड्यांच्या समस्येची दखल घेतली आहे. सरकारनं हा मुद्दा गांभीर्यानं घ्यावा अशी सूचना हायकोर्टानं दिली आहे आणि यावर लवकरात लवकर पावलं उचलण्याचे निर्देश सुद्धा कोर्टानं दिलेत. मुंबई अहमदाबाद महामार्गावरील घोडबंदर वर्सोवा खाडीपुलाच्या दुरुस्तीचं काम पुन्हा हाती घेण्यात आलंय. त्यामुळे उद्यापासून 3 दिवस घोडबंदरचा वर्सोवा पूल अवजड वाहनांना बंद ठेवण्यात येणार आहे. पुलाच्या एका लेनवरून छोट्या वाहनांना प्रवास करता येईल. नंदुरबार जिल्ह्यातून जाणाऱ्या नेत्रंग शेवाडी आणि ब्रहानपूर अंकलेश्वर महामार्गाची दुरावस्था झाली आहे. या रस्त्यावर 1.5 ते 2 फूट खोलीचे खड्डे पडले तर काही ठिकाणी साईड पट्ट्या सुद्धा 3 ते 4 फूट खोल खचल्यात. जीव मुठीत घेऊन प्रवाशांना प्रवास करावा लागतोय. इथली दुरुस्ती कधी होईल असा प्रश्न आता प्रवाशांनी उपस्थित केलाय. राज्यातील अनधिकृत बांधकामावर 8 ऑक्टोबरपर्यंत कारवाई करता येणार नाहीये. मुंबई उच्च न्यायालयाच्या पूर्ण पीठानं विविध महानगरपालिका, नगर परिषद आणि स्वराज्य संस्थांना तसे आदेश दिले. कोरोनाची स्थिती पाहता न्यायालयानं ही मुदतवाढ दिली आहे. एका क्लिकवर 3D नकाशे चित्रांसह वॉर्डची डिजिटल माहिती देणारा मुंबईतील पहिलाच 3D मॅपिंग उपक्रम बीएमसीच्या जी दक्षिण वॉर्ड वरळीमध्ये सुरू करण्यात आलाय. सुरुवातीला 10 चौरस किलोमीटर क्षेत्रासाठी हा उपक्रम सुरू करण्यात आलाय. महापालिकेच्या या महत्त्वाकांक्षी उपक्रमाचा शुभारंभ पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आला. राज्यातील महिला पोलिसांचे कामाचे तास आता 12 वरून 8 तास करण्याचा निर्णय घेण्यात आलाय. यामुळे आता कुटुंबाची जबाबदारी आणि पोलीस दलातील नोकरी अशा दोन्ही जबाबदाऱ्या पार पाडणाऱ्या महिलांना दिलासा मिळालाय. टप्प्याटप्प्यानं संपूर्ण राज्यभरात या निर्णयाची अंमलबजावणी करण्यात येणार आहे. लासलगाव येवला रोडवर 2 मोटरसायकलांची समोरासमोर धडक झाली. या अपघातात एकाचा मृत्यू झालाय तर 2 जण गंभीर जखमी झालेत. निफाड तालुक्यातील वेळापूर इथे ही घटना घडली. दोन्ही जखमींना सध्या उपचारासाठी सरकारी रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलंय. लाल मातीतली कुस्ती म्हणजे